एक आहे की आत्ताच टाकली आणि ही लक्षवेधी टाकण्याचा हेतू काय की सरकार म्हणजे एक समाजात एक संभ्रम निर्माण करायचा की या ज्या नोंदी आहेत या जेन्युइन नोंदी नसून या नोंदी या खोट्या नोंदी आहेत अशा पद्धतीचं समाजात एक हे करायचं. कारण विधिमंडळात तुम्ही ज्यावेळी लक्षवेधी टाकली जाते त्यावेळी ते रेकॉर्डवर येतं आणि रेकॉर्डवर आणायचं आहे की या नोंदी या चुकीच्या नोंदी आहेत किंवा पैसे देऊन हे केलेल्या नोंदी आहेत. जी. कारण जर का तसं जर पैसे देऊन त्यात पर्टिक्युलर शब्द आहे तर मी जर म्हणतो जर का एवढे जबाबदार लोक असतील तर त्यांनी प्रूव्ह करून दाखवावं 1 रुपया घेतलेलं आणि कुठल्या नोंदी आहेत. नसेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, ह्यांच्यावर केसेस दाखल करायला पाहिजेत. कारण तुम्ही जर विधिमंडळाच्या ठिकाणी सांगता की नोंदी या पैसे देऊन हे केलेले आहेत तर जबाबदार व्यक्ती जर असतील आणि आमदार असतील आणि लक्षवेधी मध्ये जर मांडत असतील तर यांच्यावर कारवाई पहिल्यांदा व्हायला पाहिजे.